सर्वांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या लग्न समारंभाच्या निमित्तानं याच शुभेच्छा आणि शुभाशीर्वादांचा वर्षाव घेत उपस्थित राहत आहेत सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय रणवीरभाई देशमुख यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. युवा नेते धनाजी बापू देशमुख आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दोघांनाही नम्रपूर्वक विनंती, आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं. पतसंस्था, या पतसंस्थेच्या माध्यमातून चलन हे चालतं राहत असतं. जे चालत राहतं त्याला चलन म्हणतात. चलनाशिवाय कुणाचंही चालत नाही. आणि चलन या शब्दाला पैसा हा शब्दही समानार्थी असतो. पैसा म्हणजेच अर्थ. जीवन अर्थपूर्ण करायचं असेल, जीवन सार्थपूर्ण करायचं असेल तर अर्थ फार महत्वाचा असतो. आणि अशा अर्थाचं वितरण करणाऱ्या अशा अनेक मान्यवरांचं आगमन आज या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं खास करून पांढरे परिवार व काळे परिवार या दोन्ही परिवारांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आपण सगळ्यांचं स्वागत करीत असताना, आपण सगळ्यांचा सन्मान करीत असताना आम्हाला देखील मनस्वी आनंद होतोय. कारण आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदी आनंद असा आनंदाई सोहळा, प्रत्येकांच्या हास्यावरती एक आनंदाचा गुलकंद पेरणारा सोहळा आज आपणा सगळ्यांच्या उपस्थितीनं या ठिकाणी संपन्न होतोय. चिरंजीव गणेश आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी नम्रता हे भावी जीवनाची वाटचाल करीत असताना आपणा सगळ्यांचा आशीर्वाद, आपणा सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन नवीन जीवन जगत असताना या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित होत असलेल्या आपल्या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने या लग्न सोहळ्याचा मंगल अष्टकाचं गायन करणारे, अर्थपूर्ण श्लोकाचं उच्चारण करणारे आणि वेद मंत्राचं पठण करणारे सन्माननीय सतीश बडवे काका यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्तानं या सुंदर सोहळ्याला डिजिटल स्वरूपामध्ये आपल्या सर्वांना पाहता यावं याची उत्तम व्यवस्था करणारे संकल्प मल्टीनॅशनल सर्व्हिसेसचे चालक पालक मालक ज्ञानेश निकम साहेब व त्यांच्या सगळे सहकारी यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आजच्या सुंदर सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या कानाला गोड अशा पद्धतीचे गायन करत असताना सप्तस्वराच्या माध्यमातून आपणा सगळ्यांना मंत्रबुद्ध करणारे सप्तस्वरातील सगळे परिवार त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये ठोंबरे अण्णा यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जेव्हा आपण शाळेत जायचो तेव्हा आपल्याला एक प्रश्न विचारला जायचा, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोडी जुळालेली आहे. तसंच शाळेत जात असताना आणखी एक प्रश्न विचारला जायचा, रिकाम्या जागा भरा. आपल्या समोर रिकाम्या जागा दिसत असताना आपण पाठीमागं बसणं योग्य नाही. म्हणून सन्माननीय मोहन वाघमोडे साहेब यांच्यासह सर्वांचं हार्दिक स्वागत करून नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं. बरोबर आहे. आपण जर पाठीमागं उभा राहिला, पाठीमागं बसला तर आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना असं वाटू राहील की आतमध्ये जागा शिल्लक नाही आणि म्हणून ते आपल्या पाठीमागंच उभं राहतील. आतमध्ये एवढी जागा शिल्लक असताना आपण पाठीमागं बसताच कसे? तेव्हा सन्माननीय मोहनजी वाघमोडे आपणास नम्रपूर्वक विनंती राहील, आपल्या सहित आपल्या आजूबाजूतील सगळ्या मान्यवरांना नम्रपूर्वक विनंती आहे, कृपया आपण समोर यावं, समोर येऊन आसनस्थ व्हावं. या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या माता भगिनींचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्त्री हे वेदात्याचं वैभव असतं, सौंदर्याचं संघटन असतं, प्रेमाचा पर्वत असतो आणि त्याचबरोबर मायेचा आणि करुण्याचा वात्सल्याचा सागर असतो. अशा माता भगिनी या सोहळ्याच्या निमित्तानं या सोहळ्यातला आनंद शतगुणित करतायत. म्हणून पांढरे परिवार व काळे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं उपस्थित झालेल्या माता भगिनींचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. अनेक स्नेहीजन उभा, त्या सगळ्यांना विनंती आपण पुढे येऊन बसून घ्यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय मारुतराव तेलंगे पाटील साहेब, माजी पोलीस पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आणि पाठीमागे उभे असलेल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं. या संध्या समयी लौकिक जगताचा सूर्य अस्ताला जात असताना आपणा सर्वांच्या मनामध्ये आनंदाचे सूर्य उदित करणारा हा मंगल सोहळा आज आपणा सर्वांच्या साक्षीनं बरोबर 6:48 संपन्न होणार आहे. उपस्थित झालेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लग्न म्हणजे काय असतं? कधी दोन मनांचं मिलन असतं, कधी दोन जीवांचं भांडण असतं. एकानं विस्कटलं, दुसऱ्यानं आवरायचं असतं. संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं. लग्न म्हणजे काय असतं? प्रेमाचं ते बंधन असतं, घराचं ते घरपण असतं. विधात्यानं साकारलेलं सुंदर असं स्वप्न असतं. विधात्यानं साकारलेलं सुंदर असं स्वप्न असतं.
आणि असं सोनेरी स्वप्न साकारत असताना आपण सर्वांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय तात्यासाहेबजी ठोंबरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय जठार तात्या यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सावंत साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नजरेनं पाहावा, मनानं टिपावा आणि स्मरणाने जपावा अशा प्रकारचा हा सुंदर सोहळा आज आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. मेहंदीच्या हाताने, हळदीच्या अंगाने, सोनियाच्या पावलाने नव्या जीवनाच्या दिशेनं मार्गस्थ होत असलेल्या नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपणा सर्वांचं आगमन या ठिकाणी होत आहे. चिरंजीव गणेश व चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी नम्रता हे नवदाम्पत्य 7 जन्माची गाठ ब्रह्मसूत्रमध्ये बांधून नव्या आयुष्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना आपणा सर्वांच्या शुभाशीर्वाद त्यांना मिळावेत या जाणीवेनं आपण सर्वांना पांढरे परिवार आणि त्याचबरोबर काळे परिवार या दोन्ही परिवारांनी दिलेल्या आग्रहाचं आणि आपुलकीचं निमंत्रण स्वीकारत या ठिकाणी आपणा सर्वांचं आगमन होत आहे. सन्माननीय इंगोले साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य नंदनजी दातेसाहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य बैसर काजी साहेब यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपणा सगळ्यांचं आगमन होत असताना सगळ्यांचं या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठी योजिला विवाह, धर्मज्ञानी तयांचा या जाणीवेतून आजचा सुंदर सोहळा चिरंजीव गणेश आणि चिरंजीविका सौभाग्यकांक्षी नम्रता यांचं या ठिकाणी जुळवून येतंय. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय बाळासाहेब रुपनवर पाटील चिखलीहून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काळजातले भाव नजरेने बघून कळत नसतात, पावलांचे बंध नेहमीच जुळत नसतात. येतात येते माणसं लाखोंनी हजारोंनी, येतात येते माणसं लाखोंनी हजारोंनी, पण भेटतात आपल्यासारखी माणसं केवळ नशिबांनी, आपल्यासारखी माणसं केवळ नशिबांनी. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय राहुल रुपनवर पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या पाठीमागे उभ्या असलेल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं. कृषी अधिकारी सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब दहेगावकर यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुशीलजी काळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयुष्याच्या वेलीवरचं हळूवार पान, म्हटलं तर 2 जीवांना जोडणारा प्रेमाचा धागा, म्हटलं तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध, 7 जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांशिवाय अपूर्णच, आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांशिवाय अपूर्णच. स्वप्न दोघांच्या लग्नाचे मंगलाष्टकांनी पूर्ण होते, स्वप्न दोघांच्या लग्नाचे मंगलाष्टकांनी पूर्ण होते. शुभ आशीर्वादाच्या साथीने नव्या आयुष्याची सुरुवात होते, शुभ आशीर्वादाच्या साथीने नव्या आयुष्याची सुरुवात होते. सन्माननीय राहुल सोरटे सर, सन्माननीय संघर्ष सोरटे सर, आपणा दोघांचं या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. बळीराजा पतसंस्थेचे संचालक सन्माननीय गणपतरावजी पांढरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज या सोहळ्याच्या निमित्तानं आज आपणा सर्वांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपणा सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भूमी अभिलेखचे अधिकारी सन्माननीय शिंदे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणा सर्वांच्या आगमनाचा आनंद दोन्ही परिवाराला आहे आणि म्हणून दोन्ही परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमुळे तो अधिक सुंदर होतोय आणि म्हणून या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती आहे, कृपया आपण पाठीमागे थांबू नका, समोर येऊन आसनस्थ व्हा, समोर येऊन बसा. या लग्न समारंभाच्या निमित्तानं रेणुका पतसंस्थेचे माजी चेअरमन आदरणीय जठार ताते यांचं आगमन होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मातीत मोती पिकवावे अशा पद्धतीची शेती करणारे सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय संकेतजी काळे साहेब यांचं आगमन होतंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय राहुलजी शेंडगे साहेब यांचं देखील आगमन होतंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय राहुलजी पांढरे साहेब बारामती पोलीस अधिकारी यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विविध पोलीस अधिकारी या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनाचं रक्षण करावं, दुर्जनांचं निर्दालन करावं, सज्जनांना आधार भेटावा आणि दुर्जनांना धाक वाटावा यासाठी अहोरात्र काम करणारे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वप्न दोघांच्या लग्नाचे आजचा दिवस म्हणजे शब्दांना हिरवी पानं फुटण्याचा दिवस, आजचा दिवस म्हणजे ओठांना सुरेल गाणं सुचण्याचा दिवस, आजचा दिवस म्हणजे लेकीला नव्या घरी पाठवण्याचा दिवस, आजचा दिवस म्हणजे जन्मभर आठवायचा दिवस, आजचा दिवस म्हणजे जन्मभर आठवायचा दिवस.
दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सन्माननीय प्राध्यापक दुर्योधन रुपनवर पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. फडतरीचे डेप्युटी सरपंच यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अर्जुन पिसाळ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मानसिंग मोहिते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कचरेवाडीचे पोलीस पाटील आमचे सहकारी सन्माननीय प्रवीण कुमार तेलंगे पाटील यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मानसाने मानसाला मानसाची रीत द्यावी, मानसाने मानसाला मानसाची प्रीत द्यावी. या दोन्ही परिवारांना आपल्याला प्रेमाचं मायेचं असं आमंत्रण धाडलं. ही या परिवाराची रीत झाली आणि हे आमंत्रण स्वीकारून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहत आहे. ही तुमची प्रीत झाली आणि प्रीतच मनामध्ये घेऊन या ठिकाणी उपस्थित राहत आहे. सन्माननीय चंद्रकांतजी थुंबडे दाते आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय अक्षयजी भांडसाहेब युवा नेते आपलं कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. नातेपुते नगरीचे नगरसेवक सन्माननीय अतुलजी भावकर साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नातेपुते विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन सन्माननीय सोमनाथजी बंडकर साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय डॉक्टर वाघमोडे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ती म्हणजे समईतली ज्योत, तो म्हणजे चांदण्याचा प्रकाश, ती म्हणजे अथांग सागर, तो म्हणजे निळा आकाश, ती म्हणजे घराचं घरपण, तो म्हणजे घराचा मान. तिच्या त्याच्या विवाहाला शुभेच्छा आहेत आभाळभर, तिच्या त्याच्या एकोप्यानं बनत असतं एक घर. तिच्या त्याच्या विवाहाला शुभेच्छा आहेत आभाळभर, तिच्या त्याच्या विवाहाला शुभेच्छा आहेत आभाळभर. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पिरळेगावचे प्रगतशील बागायतदार बाळासाहेब निकम यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर या लग्न समारंभाच्या निमित्तानं राम लक्ष्मण यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय तानाजी सूळ साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात, पण मनानं आणि विचारानं श्रीमंत असणाऱ्या माणसांसाठी पावलं झिजवावी लागतात. अशीच मनानं आणि विचारानं श्रीमंत असणारी श्रीमंत माणसं आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन कार्यरत असलेल्या माता भगिनीची मोठी उपस्थिती आहे, त्यांचंही मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करते. या लग्न समारंभाच्या निमित्तानं डॉक्टर मोठे सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय अण्णासाहेबजी मगर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर या लग्न समारंभाच्या निमित्तानं नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन आणि दुर्दैव पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट DN अण्णा काळे यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. अण्णासाहेब आपणास विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. विवाह म्हणजे नक्की काय, विवाह म्हणजे नक्की काय, दोन जीवांचं मधुर मिलन, सासर आणि माहेरची मंगळसूत्रात केलेली गुंफण, आपल्या उपस्थितीत घातल्या जातील वरमाला आणि सप्तपदीने श्रीमंत होईल, हाच शुभ सोहळा, हाच शुभ सोहळा. अच्छा, या लग्न समारंभाच्या निमित्तानं प्राध्यापक साळवे सर यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत. डॉक्टर रुपनवर सर यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय ॲडव्होकेट राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंटू गावडे शेठ बारामतीहून या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय बापूसाहेब भांड यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विनायक उराडे यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय शिंदे सर बारामतीहून या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या लग्न समारंभाचं सौंदर्य शतकोनीत करणाऱ्या माता भगिनी यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. उपस्थितीचा हा आपला अमूल्य ठेवा मनामनात आपुलकीची रुंजी घालत राहील. माथी पडलेल्या अक्षतांच्या आशीर्वादाने सुखाची पहाट उजळत राहील. माथी पडलेल्या मंगलाष्टकाने सुखाची पहाट उजळत राहील. मृगाचा पहिला संततधार पाऊस तहानलेल्या मातीला सुगंधित करतो. सुख समृद्धीसाठीचा तुमचा आशीर्वाद या क्षणी मांगल्यालाही मोहित करतो, मांगल्यालाही मोहित करतो. सन्माननीय विनायक उराडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय बापूसाहेबजी भांड साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय ॲडव्होकेट DN काळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
माळशिरस तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे संचालक ॲडव्होकेट शिवाजीराव पिसाळ देशमुख साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे आपण समोरून आसनस्थ व्हावं. सन्माननीय विलास पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय राजेश शंकेश्वरा साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नातेपुते नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय मालवीराजे देशमुख साहेब यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लक्ष्मीकृष्ण पतसंस्थेचे संचालक, पांढरे इलेक्ट्रॉनिकचे मालक आदरणीय राजेंद्रजी पांढरे साहेब यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. पुढे एकदा नातेपुते नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय मालवीराजे देशमुख साहेब यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. विनंती आसनस्थ व्हावं. डॉक्टर MP मोरे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. सकाळचे पत्रकार सन्माननीय सुनीलजी राऊत साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय विजयजी पिसाळ साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युवा उद्योजक महेश भाऊ शेटे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर डॉक्टर MP मोरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय सुनीलदादा राऊत साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय पवार साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय महेशजी शेटे साहेब यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय महादेवजी पांढरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्राध्यापक देवकाते सर यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा स्वागत करण्याजवळ नाहक गर्दी करू नका. कृपया आपणास विनंती आहे आपण पुढे या. पुढे भरपूर जागा शिल्लक आहे. याची देही याची डोळा सुंदर सोहळा सर्वांना पाहता यावा या जाणीवेतून पाठीमागं अनेक स्नेहीजन उभा आहेत. त्या सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण पुढे या. पुढे येऊन आसनस्थ व्हा. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय पंचायत समिती सदस्य माऊली पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं, समोर येऊन बसावं. पुढे एकदा या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित होत असलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जन्म दिल्यावर उरस शिकणारी आई या ठिकाणी असते, आईचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अक्षय शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य रवींद्र चांगण सर यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पवित्र नाता आकारास येण्यासाठी सनई चौघडे आज निनादत आहेत. तुमच्या सन्मानासाठी सज्जन हो, आज ढोल ताशे देखील शहारत आहेत. तुमच्या सन्मानासाठी सज्जन हो, आज ढोल ताशे देखील शहारत आहेत. सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता युगे युगे आपलं अस्तित्व टिकवून ठेवतील. काळे परिवार आणि पांढरे पाटील परिवार आपल्या उपस्थितीचा आहेर चिरंतर चिरंतर स्मरणात ठेवतील. या लग्न समारंभाच्या निमित्तानं नातेपुते नगरीचे नगरसेवक सन्मान्य अविनाशजी जोशी साहेब यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. पत्रकार सन्माननीय आनंदकुमार लोंढे साहेब यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय नितीनजी धायगुडे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सर्व स्नेहीजन, स्वजन, आप्तजन, नातलग सगळे सोयरे, त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय रोहितजी शेटे साहेब यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे सन्माननीय जमाले सर यांचं देखील आगमन होतंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वरुण रानडा दणकट काळा ओबड धोबड मातीचा, वरुण रानडा दणकट काळा ओबड धोबड मातीचा, परी अंतरी संत नांदती हा महाराष्ट्र आमुचा, हा महाराष्ट्र आमुचा. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपामध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं सहर्ष स्वागत. हा क्षण सोन्याचा, हा सोहळा आनंदाचा, हा क्षण अमृताचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा क्षण कौस्तुभाचा,
हा सोहळा मांगल्याचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा मांगल्याचा. या लग्न समारंभाच्या निमित्तानं मोरुशी गावचे प्रगतशील बागायतदार सन्मान्य लक्ष्मण तात्या सुळ साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनपूर्वक सरचे स्वागत आहे. सन्मान्य संभाजी पवार सर यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत. नातेपुते नगरीचे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्मान्य काळेसाहेब यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक सरचे स्वागत आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेल्या स्नेहीजनांचं, स्वजनांचं, आप्तजनांचं, नातलगांचं, सगळे सोयऱ्यांचं, मित्रमंडळीचं, पाहुणे मंडळीचं, ग्रामस्थ मंडळीचं, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या लग्न समारंभाच्या निमित्तानं धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंत बापू सुळ साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपणास विनंती, आपण समोरून आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय बरडकर साहेब यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय दस्तगीर काझी साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय रविकांतजी लंबाते साहेब यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतोय तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतोय एक असामान्य व्यक्तिमत्वाचा, हा सन्मान होतोय एक सामान्य व्यक्तिमत्वाचा. शब्दांची सुंदर फुले आम्ही गुंफतो आहे. तुमच्या स्वागतासाठी सज्जन हो, आज आम्ही रमतो आहे. तुमच्या स्वागतासाठी सज्जन हो, आज आम्ही रमतो आहे. स्वार्थाला जिथं काळजात थारा नसतो, तिथं फक्त निर्वाच्य सहकार्याचा पहारा असतो. मनात उत्साहाने भरलेला वारा असतो, जिथल्या आग्रहातच नम्रतेचा दरारा असतो, जिथल्या आग्रहातच नम्रतेचा दरारा असतो. शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं. शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं. उत्साही सळसळतं चैतन्य तुमचं, आम्ही फक्त डोळे भरून पाहावं, आम्ही फक्त डोळे भरून पाहावं. या लग्न समारंभाच्या निमित्तानं गाराव हॉटेलचे चालक, मालक, पालक सन्माननीय अशोकजी डोंबळे साहेब यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय समीर सोरटे सर यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. परिवारातील सगळे देशमुख कुटुंबीय आज या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे, शब्दांचीच अस्त्रे यज्ञ करू. शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू जनधन लोका. तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. या जाणीवेतून या शब्दांच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय बाळासाहेबजी काळेसाहेब यांचं बारामतीहून या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय गावडे शेठ बारामतीहून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. परत एकदा उपस्थित माता भगिनींचं मनपूर्वक स्वागत. आयुष्याच्या घरट्यामधून जीवनाचे सूर साधते, जगते, जगविते, प्रेमाचे धागे जळविते आणि म्हणूनच मी स्त्री म्हणवली जाते. अशा माता भगिनींचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय गणेशजी देवकते साहेब यांचं मेकळीहून या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लग्नाअगोदर मुलं ही फुलपाखरासारखी असतात, पण याच मुलांना जेव्हा फुलपाखरांनी आकाशात भरारी घ्यायला सुरुवात केली जाते, तेव्हा त्यांना घरट्याची गरज असते. अगदी तशाच पद्धतीनं आपल्या घरातली चालती बोलती मुलं जेव्हा मोठी होत असतात, तेव्हा त्यांनाही घरकुल उभं करावं लागत असतं. आणि असं एक नवं घरकुल निर्माण होत असताना हवे असतात आशीर्वाद, आणि तेच पवित्र आणि मंगल आशीर्वाद देण्यासाठी आज आपल्या सर्वांचं आगमन या ठिकाणी चैतन्य मंगल कार्यालयामध्ये होतंय. आणि आजची सायंकाळ ही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळं सोनेरी सायंकाळ होते, म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अच्छा, या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे, असे हिरा इव्हेंटचे चालक मालक सन्मान्य प्रतिमेशजी भांड साहेब यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत. युवा नेते सन्मान्य संदीप तात्या ठोंबरे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय संतोष अण्णा वाघमोडे यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य थोरात सर यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय सतीशजी देवकते साहेब यांचं मेकळीहून या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजेंद्र पांढरे साहेब, पांढरे इलेक्ट्रिकलचे मालक, यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचे जिल्हा समन्वयक सन्माननीय दत्तात्रय लक्ष्मण रुपनवर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
डॉक्टर माधव लवटे सर यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पाठीमागं अनेक स्नेहीजन उभे आहेत, त्या सगळ्यांना विनंती आपण समोरून आसनस्थ व्हावं. सन्माननीय डॉक्टर नानासाहेब वाघमोडे पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय नंदू लांडगे साहेब नातेपुते नगरीचे प्रतिनगराध्यक्ष यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व स्नेहीजनांना अक्षता देण्याची दक्षता संयोजकांनी घ्यायची आहे. तहानलेलं पाखरू म्हणतं चोचीपुरतं पाणी दे, रडणारं बाळ म्हणतं कुशीमधलं गाणं दे, हरवलेली वाट म्हणते फक्त तुझं बोट दे, मावळणारी दिशा म्हणते फक्त तुझा प्रकाश दे, मावळणारी दिशा म्हणते फक्त तुझा प्रकाश दे. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातील विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं. तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवीचं कोंदणं असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरून असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरून असतं. दरम्यानच्या काळामध्ये पिरळे गावचे माजी सरपंच सन्माननीय युवा उद्योजक संदीप तात्या नरोळे यांचंही या ठिकाणी आगमन होते. डॉक्टर विठ्ठल कवितके साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होते, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय महादेवजी शिंदे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंचायत समिती सदस्य सन्माननीय माऊली पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुधीरजी काळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युवा उद्योजक राहुलजी पद्मन साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भैयासाहेब देशमुख यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनिलजी काळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नगरसेविका उराडेताई यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या तरीही पाठीमागे उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हायचंय. या लग्न समारंभाचे सुवर्णक्षण अतिशय जवळ येत चाललेले आहेत. कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं. पाठीमागे काही खुर्च्या शिल्लक आहेत, त्या ठिकाणी आपण बसावं. एक सुंदर सोहळा आपल्या सगळ्यांची उपस्थितीने या ठिकाणी संपन्न होत असताना आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नातेपुते नगरीचे नगरसेवक माजी सरपंच ॲडव्होकेट भानुदासजी राऊत साहेब यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होतंय. आपणास विनंती आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं. शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय नंदनजी दातेसाहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांचं आगमन या ठिकाणी होत असताना आपणा सर्वांना या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देऊन या उपस्थित झालेल्या स्नेहीजनांना विनंती केली जाते, कृपया आपण समोर येऊन आसनस्थ व्हावं, समोर बसावं. लग्न समारंभाची वेळ अतिशय जवळ चाललेली आहे. वर राजाचे मामा आणि वधुराणीचे मामा आपणास विनंती आहे, वर राजा चिरंजीव गणेश आणि वधुराणी चिरंजीविका सौभाग्यकांक्षणी नम्रता यांना लवकरात लवकर व्यासपीठावरती आणण्याची कृपा करावी. सन्माननीय सावता बोराटे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले स्नेहीजन, स्वजन, आप्तजन, गुणीजन यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रेम देवकाते यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं माता भगिनींच्या पाठीमागे उभे असलेल्या सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे, कृपया या डाव्या बाजूला, स्टेजच्या डाव्या बाजूला जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी आपण येऊन आसनस्थ व्हायचंय. भिन्न ज्यांची कुले जिवे होती एकच वरवधू, आजन्म ज्यांच्या मुले आज नक्कीच चिरंजीव गणेश आणि चिरंजीविका सौभाग्यकांक्षणी नम्रता यांच्यामुळे पुन्हा एकदा काळे पाटील परिवार आणि पांढरे पाटील परिवार एका नव्या नात्यामध्ये गुंफला जातोय आणि याच नात्याला अधिकचा गंध, अधिकचा प्रीतीचा सुगंध प्राप्त व्हावा याच जाणीवेतून या संध्या समयी हे प्रेमाचं, आपुलकीचं, आग्रहाचं आमंत्रण स्वीकारून आपण सगळे स्नेहीजन, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि माझा महाराष्ट्र ज्या बळीराजा शेतकरी कष्टकऱ्यावर चालतो अशा सगळ्या माझ्या शेतकरी मित्रांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहेर उजळविणारी मुलगी एक ज्योत असते. सासर माहेर उजळविणारी मुलगी एक ज्योत असते. ती म्हणजे समईतली ज्योत, तो म्हणजे चांदण्याचा प्रकाश. ती म्हणजे अथांग सागर, तो म्हणजे निळा आकाश. ती म्हणजे बासरीचा सूर, तो म्हणजे भुपाळीची तान. ती म्हणजे घराचं घरपण, तो म्हणजे घराचा मान. तिच्या त्याच्या एकोप्यानं बनत असतं एक घर. तिच्या त्याच्या विवाहाला शुभेच्छा आहेत आभाळभर.
तिच्या त्याच्या विवाहाला शुभेच्छा आहेत आभाळभर. आणि याचंच वर्णन या ठिकाणी अमृतानुभवमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी दो दांडी एक श्रुती दो धृती एक दीप्ती असं केलेलं आहे. डोळे दोन असतात पण त्यामध्ये दृष्टी एक असते, फुले दोन असतात पण त्यामधला सुगंध एक असतो. यातलं ऐक्य या ठिकाणी समर्पित करत असताना, या स्त्री पुरुषांचं ऐक्य होत असताना, विवाह नावाचा संस्कार संपन्न होत असताना प्रवीण तात्या काळेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रीती वाचून प्रपंच ना फुलतो, हे सत्य ध्यानी धरा, आदर्शाप्रत पोहोचवा घरकुला नीती सदा आदरा, सांभाळा कुलकीर्ती धन जे मातापित्याने दिले. या मंगल भावनेचा आविष्करण करणारा हा मंगल सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना, या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले स्नेहीजन, स्वजन, आप्तजन, नातलग, सगळे सोयरे, मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, कलावंत, डॉक्टर, वकील, इंजिनियर, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, कला, क्रीडा, कृषी, अर्थ, सहकार, अध्यात्म, इतिहास, भूगोल, खगोल, विज्ञान या साऱ्या क्षेत्रातील साऱ्या मान्यवरांचं तसंच माता भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पांढरे परिवाराच्या वतीनं व काळे परिवाराच्या वतीनं सन्माननीय बापूसाहेबजी सरगर यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय भीमरावजी नरवडे साहेब, सन्माननीय बापूरावजी पडळकर साहेब, गणेशजी अर्जुन साहेब, सन्माननीय अमलजी कोकरे साहेब, आपण दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय बापू सरग साहेब यांचं देखील आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे.
सन्माननीय जीवनजी जानकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. युवा नेते जीवनजी जानकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल पोखरे, गणेश अर्जुन, त्याचबरोबर इंदापूर या ठिकाणी उपस्थित असलेले बापूराव पडळकर, भीमराव नरुटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ॲडव्होकेट सोनवलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कार्यालयामध्ये सुद्धा बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. पाठीमागे उभा असताना सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण कार्यालयामध्ये येऊन बसावं. आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं म्हैसर तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय रणजित सिंहजी मोहिते पाटील यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अकलूज कृषीतपण बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय मामाजी पांढरे साहेब यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय सतीश काकडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्या सचिन वावरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुकाराम आबा देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिनजी साळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जीवन भैया जानकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवराई माझी लाडाची लाडाची ग
या लग्न समारंभाच्या निमित्तानं या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेले विधान परिषदेचे आमदार आदरणीय रणजित मोहिते पाटील दादांचा सन्मान दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय रणजित मोहिते पाटील यांचा सन्मान या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय। शाल फेटा आणि श्रीफळ देऊन सन्माननीय रणजित मोहिते पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्मान आपला कंतर हर्षमा वाटतो, आनंदित झाल्या दाई दिशा हृदय स्नेह दाटतो। सन्मानाचा तुराज शिर शब्द तुमच्या आदर भावाची शाल पांघरतो जी म्हणत आहे अमुच्या असे सन्माननीय रणजित मोहिते पाटील यांचा सन्मान आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं समस्त पांढरे पाटील परिवार आणि समस्त काळे पाटील परिवाराच्या वतीने संपन्न होतोय। त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय जीवनभया जानकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय जीवनभया जानकर यांचा सन्मान सन्माननीय बाळासाहेबजी पांढरे साहेब आणि सन्माननीय संतोषजी काळे मालक या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। माणसाचं जीवन हे व्यक्तिगत नसतं, ते सामाजिक जीवन असावं असे सामाजिक जीवन जगणारे सन्माननीय जीवनभाई जानकर यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेबजी पांढरे साहेब सन्मान्य संतोष काळे मालक यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। ज्यांचं कर्म शेती, ज्यांचं धर्म शेती, ज्यांचे संस्कार शेती, ज्यांची संस्कृती शेती, ज्यांचे आचार शेती, ज्यांचे विचार शेती, ज्यांच्या रक्तात शेती, ज्यांच्या हृदयात शेती, ज्यांच्या श्वासात शेती, अशा मातीचे एकनिष्ठ असणारे सगळे शेतकरी बांधव आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्या येणाऱ्या आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी सजलेला आहे, नटलेला आहे आणि आजच्या सुंदर सोहळ्याचे गोड गोजीरवाणे क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणारे अनेक फोटोग्राफर मित्र उपस्थित, त्यांचं देखील लग्न लग्न म्हणजे काय असतं? आनंदाचं उधाण असतं, जबाबदारीचं वाण असतं। लग्न लग्न म्हणजे काय असतं? पापण्यात लपलेले तिच्या नजरेचं त्याच्याकडे बघून लाजणं असतं। लग्न लग्न म्हणजे काय असतं? कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो। लग्न लग्न म्हणजे काय असतं? सनईच्या मखमली स्वरात या लग्न समारंभाच्या निमित्तानं काळे पाटील परिवार आणि पांढरे पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय माऊली पाटील साहेब हे सगळ्यांचे आभार मानतील। मी सन्माननीय माऊली पाटील साहेब, मी आपणास विनंती करतोय की आपण सर्वांचं स्वागत करावं आणि एक नम्र निवेदन आहे, एकूण 9 मंगलाष्टके होतील। पहिली मंगलाष्टका आणि शेवटची मंगलाष्टिका सन्माननीय सतीश बडवे काका म्हणतील आणि उर्वरित 7 मंगलाष्टिका सप्तसूर मैफिलीच्या माध्यमातून संपन्न होतील। तेव्हा कोणीही मंगलाष्टिका म्हणण्यासाठी पुढे यायचं नाही। सन्माननीय माऊली पाटील साहेब, आपणास विनंती, आपण सर्वांचं स्वागत करावं। आज या ठिकाणी या शंभू महादेवाच्या नगरीमध्ये या सायंकाळच्या गोरज मुहूर्तावरती पांढरे पाटील आणि काळे पाटील परिवाराचे विनंतीस मान देऊन चिरंजीव गणेश आणि सौका नम्रता या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। तसेच या लग्न शुभारंभास आदरणीय विधान परिषदेचे सदस्य रणजित दादा, जीवन जानकर, तुकाभाऊ आणि नातेपुते नगरीतील सर्वच प्रतिष्ठित पै पाहुणे, काळे पाटील, पांढरे पाटील परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वच बंधू आणि भगिनींनो आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो। आणि लग्नानंतर आपण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी दोन्ही परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो आणि काकांना पुढील विधीसाठी सुरुवात करावी अशी विनंती करतो। वर राजाचे मामा आणि वधुराणीचे मामा आपणास विनंती राहील, आपण व्यासपीठावरती यावं।
मोत्याची माळ गुंफता एखादा मणी तसंच राहून जायचो आणि त्या पद्धतीने म्हणतो की माझं नावच आलं नाही. म्हणलेल्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा समस्त पांढरे पाटील परिवार, समस्त काळे पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपला प्रेम आपुलकी जिव्हाळा अगदी असाच राहावा हीच नम्रपूर्वक भावना व्यक्त करतो. सन्माननीय काकासाहेब, आपणास विनंती, आपण या सुंदर सोहळ्याला प्रारंभ करावा. नवरदेवचे मामा. चला. दैव आले का? अक्षदा मिळाल्या का? स्टेजवरती कोणी बोल नका आपापसामध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवृत्तवेत्. विनायकं गुरुभानो ब्रह्म विष्णु महेश्वरं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्जानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. शुभमंगल सावधान शुभतनय वरिष्ठ सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुमाला व्याललम्बोदरेण मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. कुर्यात्सदा शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेन्द्रतनया चरमन्वती वेदिका क्षुप्रावे द्रवती महासुर नदी
ख्याता गया गंडकी पूर्णात पूर्ण जलई समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान तेज पुंज दिसे प्रवाल गिरिसा रक्तांबर नेसला देवाचा आधिदेव तो गणपती या मंडपी बैसला पूजा मान्य करा प्रसन्न वदने स्वीकारावी वंदना आता एकच मागणे वधूवरा कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान मालकार परस्पर कर गया घालो निगो पंगना गाती नाचती पाहती अवघिया एका जगी जीवनी सोन्याचे मणी ओविले भुजकुणी गोर्या शशांकानना पाचूचे पदकस्थळी स्म रमणा कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान गोत्रे भिन्न परस्परा होणे तसे ते भिन्न जाती कुळे जीवे कची होती ती वरवधू आजन्म ज्यांच्यामुळे ते कृपे घडून सदरी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्ण पूर्ण जलयु समुद्र सहिता कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुण साधोरी स्थिर कर्मयोग आपुल्या हो बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीण हेची कथिती कीर्ती
मंगल ग्रस्ताश्रम हा तुम्हा वधूवरा कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान आताचा वद सावधान समयो सादा समी पैयसे वाग्वादान न करा परार्ध घटिका संपूर्ण आली असे भावे सत गुरुचे पदाम जगरा चिठ्ठी स्मरा ताजिरे धूपक्षी कुलदैवता वधुवरात कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. हार घालणार आहेत, समोर घ्या ते हार घालण्यासाठी. बोळून टाका लिंबू, बोळून टाका लिंबू, लिंबू बोवळाय हार घाल. उपस्थित आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा समस्त काळे पाटील परिवार, समस्त पांढरे पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द समनाने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सर्व स्नेहजनांना नम्रपूर्वक विनंती आहे, आपण सगळ्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यावा. आज या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या समवेत निवेदन करणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय औदुंबर बुधावले सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय माने मॅडम आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय भांबोरे सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. खरं तर सागराच्या तळाशी अनेक शिंपले असतात, परंतु सगळ्या शिंपल्यांमध्ये मोती नसतात, अगदी थोड्या शिंपल्यांमध्ये मोती असतात. त्या मोत्याप्रमाणे आपण आहात. आमचा कार्यक्रम मोलाचा होता, आपणा सगळ्यांची उपस्थितीनं तो लाख मोलाचा झाला. म्हणून आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून सगळ्यांनी विनंती, आपण स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आजच्या या सुंदर सोहळ्याचं परफेक्ट आणि उत्तम नियोजन बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन सन्मान्य संतोषजी काळे मालक आणि सन्मान्य बाळासाहेबजी पांढरे साहेब या दोघांच्या वतीने आलेल्या सगळ्या मान्यवरांचं शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आजचा सुंदर सोहळा ज्यांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला, असा कष्टाचा पाया, प्रामाणिकपणाची भिंती आणि आपुलकीच्या छतावरती उभं असलेलं हा चैतन्य मंगल कार्यालय, या चैतन्य मंगल कार्यालयाचे चालक मालक सन्मान्य चंद्रकांतजी काळे साहेब यांच्या वतीने देखील आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मार्गदर्शक सन्मान्य नवनाथजी अर्जुन सर यांच्या वतीने देखील आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. स्वदिष्ट अशा खमंग अशा भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जवळ नका अशी सर्वांना लग्न मालकाची नम्र विनंती आहे. कमळ शोभे पाण्याला, कंकणे शोभे हाताला, झाले कष्ट तरी सहन करून आपण आलात या शुभ विवाहाला, या नव दाम्पत्याला शुभ आशीर्वाद देण्याला, वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तुम्हा सर्व अतिथी सृजनांचे दोन्हीही परिवारांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सर्वांनी स्वादिष्ट अशा खमंग अशा भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका अशी सर्वांना लग्न मालकाची नम्र विनंती आहे. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आपण जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका अशी सर्वांना लग्न मालकाची नम्र विनंती आहे.
मंडळी तुझ रूप हे नक्षत्रावाणी ह्या संसाराला देवाजीची छाया ग. ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली. रांगड्या जीवाला पिरमाचा तू आसरा तुझ्या वेन होतो बघ श्वास माझा बावरा. होईन तुझ्या ग जीवाचा मैतर मी करीन तुझ्यावर सुखाची उधळण मी. थोड्या काळजाला दिलासा दिलास तू जगण्याची घोडी दाविली मला तू. तुझ्यात जीव रंगला हो ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली. इश्क में तेरे पूछा रहा मेरा धीरे धीरे चुपके से चोरी चोरी हर इंतजार मुझे तेरा. चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा. धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा. नहीं हो लगता दिल तेरे बिना. धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा. धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा.
धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा